हो नमस्ते मामा. नमस्ते. काय चाललंय? काय निवांत शांती सर. काय आज ऑर्डर कमी आहे? कमी म्हणजे भाजी काय झाले माहिती आहे का? दुकान जवळजवळ 30-32 गावात झाले आणि जवळपास प्रत्येक गावाचीच परिस्थिती आहे. आणि दुकान टाकायचं म्हणून टाकणारे मेडिकलवाले भरपूर आहे आणि प्रत्येक एखादं क्लिनिक होईल त्याचं स्वतःचं दुकान होते ते वेगळंच. हां तेवढं कराय. आणि मग त्यांच्या चिठ्ठ्या जवळच्या दुकानात झाले. आम्ही काय करायचं, फक्त BP, डायबिटीस, पॅम्पर्स, पॅड्स, कॉस्मेटिक हे विकायचं. आता आमचा कॉस्मेटिकचा पण बाजार कसा उठलाय, मॉल व्हायला लागलेत गावात. ते आमच्या निम्मा व्यवसायातच मॉलवाले करायला लागलेत. आता फेअर अँड लवली आम्हाला ती 64 रुपयाला, तिथं 60 रुपयाला विकत मिळते आणि आम्ही पुढे 68 रुपयाला विकायची. 68-64 काय असेल ते 3-4 रुपये मार्जिनवर. तर मग काय चव राहिलेली नाही. आता काय माहिती आहे का, तर तुमचं किती 1100 रुपये बिल झाले. आता हे आमचा म्हणजे धंदा कसा, आम्ही मेडिकलवाले कसोटी खेळायची. आउट व्हायचं नाही तर आला एक बॉल मारायचा 1 रन काढायचा, 1 बॉल मारायचा 1 रन काढायचा. डोकं, थंडी, ताप, सर्दी, मळव्यात त्याच्यावर खेळायचं फक्त. आणि काय करता, आणि इथलं पुढं आपण काय नवीन व्यवसाय करू शकत नाही. लय अवघड झाले. बरोबर आहे. आता तुम्ही बघा होलसेलवाले पण किती वाढले. नाही होलसेल वाढलेत. मग होलसेलवाले वाढलेत, त्यांनी काहीतरी वेगळे डिस्काउंट काढायचे, केमिस्टला हे करायचं. कॉम्पिटिशन झाल्यामुळे चालू आहे. कॉम्पिटिशन. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, माझ्या सगळ्या केमिस्ट बंधूंना विनंती, भावांनो 110 रुपयाला आले तर त्याला 12% पुढे GST लागलाय. तो कॅल्क्युलेट करून तरी पैसे घ्या. तुम्ही 110ला आले आणि 110ला आणि 115लाच विकताय तर नका नुकसान करून घेऊ. ही माझी सगळ्या केमिस्ट बांधवांना विनंती. पाया पडतो लागा, नका येड्यासारखा धंदा करू. सगळं अवघड होत चाललंय आणि ह्या येड्या लोकांमुळं सगळ्या लोकांना त्रास व्हायला लागलाय. सर सगळे 10% 15% चालू झालं. 10-15% आता काय 15% मार्जिन नाही तरी 15% डिस्काउंट येते. अवघड आहे सगळं. हो. हा.